टाकळी कुंभकर्ण केंद्र अंतर्गत ऑनलाइन शिक्षण परिषदेस उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत। आपण सदरील शिक्षण परिषद माननीय डाएटचे प्राचार्य साधन व्यक्ती या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही शिक्षण परिषद घेत आहोत। प्राचार्य सन्माननीय अनिलजी मुरकुटे सर, डॉक्टर प्रल्हाद खुने सर, तसेच त्यांचे सर्व सन्माननीय प्राध्यापक वर्ग, आपल्या तालुक्याचे आदर्श असे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय मंगेशजी नरवडे साहेब, ह्या सर्वांच्या उपस्थितीत आपण ही शिक्षण परिषद घेत आहोत। तर आजच्या या शिक्षण परिषदेस आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवून ही शिक्षण परिषद यशस्वी करायची आहे। तर आजच्या शिक्षण परिषदेमध्ये आपण मूलभूत ज्या संकल्पना आहे, पहिला पिरियड जो आहे मूलभूत भाषा कृती कार्यक्रम, या संदर्भात आपल्याशी सुसंवाद साधणार आहेत श्रीमती पेदेवाड मॅडम 1:10 ते 1:40। दुसरा पिरियड त्याच्यानंतरचा गणित संबोधन विकास कृती कार्यक्रम सन्माननीय श्री धनशेट्टी सर यावर प्रकाश टाकणार आहेत। त्यानंतरच्या पिरियडमध्ये इंग्रजी भाषा विकास कृती कार्यक्रम सन्माननीय श्री प्रकाश पंडित सर हे आपले विचार व्यक्त करतील, मार्गदर्शन करतील। त्यानंतरच्या पिरियडमध्ये निपुण भारत कार्यक्रम श्रीमती धुमाळ मॅडम, त्यानंतर वाचन अभियान वाचाल तर वाचाल या कार्यक्रमांतर्गत आपणास मार्गदर्शन आणि आपले विचार मांडणार आहेत श्रीमती भंगेरे मॅडम। आणि शेवटचा जो पिरियड आहे वी लर्न इंग्लिश, की ज्याला आपण ज्ञानाची भाषा असं म्हणतो, आणि प्रत्येक क्षेत्र या इंग्रजी भाषेनं व्यापलेलं आहे। अशी ही इंग्रजी भाषेवर नुकतेच सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले सन्माननीय फुलवरे सर हे आपणास मार्गदर्शन करणार आहेत। त्यांनी त्यांचे इंग्रजीचं मार्गदर्शन करत असतानाच सेट परीक्षेमध्ये ते कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आणि इंग्रजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावे आणि आपलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्याच विषयाचं 100% कसं पोहोचता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। यासाठी मी आपणास वारंवार असं सांगतो की एडगर डेलचा शंकू आहे की त्यामध्ये सांगितले त्यांनी की 81% ज्ञान हे डोळ्यामार्फत, 11% कानामार्फत आणि बाकीचे जे आहे ते आपले जे पंचेंद्रिय आहेत, जसं डोळा कान हे 2 पंचेंद्रिय झाले आणि बाकीचे जे 3 इंद्रिय राहिले त्याद्वारे बाकीचं ज्ञान आपल्याला भेटत राहते। म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपण आफ्टर रीडिंग किंवा आफ्टर टीचिंग, बिफोर टीचिंग आणि प्रत्यक्ष टीचिंग, म्हणजे आपण जसं म्हणतो बिफोर टीचिंग 20% त्यांचं कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर, आणि 60% हे त्यांनी प्रत्यक्ष जेव्हा शिक्षक वर्गात शिकवतात, भाषा असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, कुठलाही विषय असेल, त्या विषयाचं ज्ञान विद्यार्थ्यांकडून ERAC या पाठपद्धतीच्या पायऱ्यानुसार जर आपण घेतलं, E फॉर एक्सपिरियन्स, R फॉर रिफ्लेक्शन, A फॉर ॲप्लिकेशन, C फॉर कन्सोलिडेशन,
ई मीन्स एक्सपिरियन्स, आर मीन्स रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिसादात्मक, ए फॉर ॲप्लिकेशन म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही अंमलात आणता, सी फॉर कन्सल्टेशन दृढीकरण म्हणजे याचं उदाहरण आपण सायकल चालवायला शिकणे हा भाग जर असेल तर तो आपण कशा पद्धतीने शिकायचा त्या संदर्भातलं विवेचन आपण पाहतो की सायकल आपण एकदा शिकली की जन्मभर आपण विसरत नाही. विसरतो का? नाही. मग अशा प्रकारचं ज्ञान आपण आपल्या विद्यार्थ्याला दिलं तर निश्चितच विद्यार्थी ते ज्ञान आत्मसात करतील आणि आपल्या जीवनामध्ये उत्कृष्ट विद्यार्थी बनतील. आपण बघतो की विदेशामध्ये अमेरिका असेल, जपान असेल, उद्योग क्षेत्रामध्ये आणि प्रत्यक्ष ज्ञानामध्ये त्यांचे विद्यार्थी पुढे आहेत. 4वी 5वीचे विद्यार्थी आपण असं म्हणतो की स्वित्झर्लंड असेल, जपान असेल, चीन असेल, त्या विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन कोणत्या विषयामध्ये त्याला गती आहे त्या विषयासंदर्भात आपल्याकडे जे आहे मराठी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल आणि बाकीचे जे निपुण भारत हा एक महत्त्वाचा विषय आपणासमोर आहे. तर आपले आदर्श सध्याचे आमचे डिसले गुरुजी की ज्यांनी एका छोट्या शाळेमध्ये राहून आपल्या विद्यार्थ्यांना आपला पहिला पगार त्यांनी लॅपटॉप कॅम्प्युटर घेतलं आणि आपल्या विद्यार्थ्यांचा संपर्क जपान, अमेरिका, इंग्लंड अशा प्रगत राष्ट्राच्या विद्यार्थ्याशीच घडवून दिला. कॅम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल हे एक उत्कृष्ट साधन आहे की जे आपण जगातील लोकांशी चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतो. आपण आपली मराठी भाषा त्यांना शिकवायची, त्यांची भाषा आपण शिकायची. अशा प्रकारचं ज्ञान संबंधित वारे गुरुजी असतील, डिसले गुरुजी असतील यांनी केलं आणि जागतिक पातळीवर आपल्या भारताचं नाव क्रमांक 1 ला त्यांनी आणलेलं आहे. त्यांनी उदाहरण दिलं होतं की जेव्हा मी एखाद्या दुकानावर जायचो आणि मी पाहायचो की मी फोन पेनं पैसे द्यायचो आणि QR कोड कशा पद्धतीने ते विकसित केला आहे त्यांनी ते जाणून घेतलं आणि मग तो अभ्यासक्रम त्यांनी QR कोडमध्ये समाविष्ट करून SCRT कडे पाठवला. त्यांनी त्यांच्या शाळेसाठी मान्यता दिली. नवे तर जागतिक स्तरावर 7.5 कोटी जवळपास सरांना बक्षीस मिळालं आणि आमच्या गुरुजीची महानता बघा. त्यांनी क्षणाचाही विचार न करता अर्धे 3.5 कोटी रुपये जवळपास जगातील जे विद्यार्थी वंचित आहेत, विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी दान करून दिले, बहाल केले. ही अशी आमची गुरुजींची महानता आहे आणि आपला भारत देश, महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. महात्मा फुले असतील, संत तुकाराम महाराज असतील, ही जी सगळे संत परंपरा आहे की ज्यांनी जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. याचा उपदेश आपणा निश्चितच टाकळी कुंभकर्ण केंद्रातील सर्व शिक्षक 100% आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांचे अभिनंदन आणि अशाच पद्धतीचं कार्य उत्कृष्ट तुम्ही जे शिकवता ते 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे, तरच आपल्या ज्ञानाचा फायदा हा विद्यार्थ्यांना होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि पुढील सूत्र श्री प्रकाश पंडित सर यांनी घ्यावे.
धन्यवाद. रीडिंग विथ अंडरस्टँडिंग न्यूमरसी म्हणजे पायाभूत साक्षरता आणि सांख्यिकी, आणि हे करण्याची संख्या ही जास्त आहे. आणि एवढ्या लोकसंख्येला एवढ्या चांगल्या दर्जाचं प्राथमिक शिक्षण देणं ही एक म्हणजे अवघड गोष्ट आहे, किंवा ते पुरवणं याच्यात काही अडचणी येतात. आणि त्यामुळे एक आपला भारत प्राथमिक शिक्षण देण्यामध्ये मला तेवढं उच्च दर्जाचं थोडंसं आपण मार्ग आहोत. त्यामुळे तरच तो तिसऱ्या वर्गामध्ये परिपूर्ण होईल वाचन लेखनामध्ये, आणि त्यानंतर 4थी पासून तो कितीही कठीण अभ्यासक्रम असेल तो त्याला अगदी सहज झेपेल. आणि हा निपुण कार्यक्रमाचा एक उद्देश आहे आपल्यासाठी की डिजिटल लर्नर केंद्रित दृष्टिकोनात शिक्षकांना गुंतवायचे आहे. अतिशय सुंदर शब्दामध्ये, सुंदर भाषेमध्ये या ठिकाणी आदरणीय देवाड मॅडम यांनी आपल्यापर्यंत त्यांचा विषय पोहोचवलेला आहे. धन्यवाद. यानंतर आपला आजचा जो दुसरा विषय आहे गणित संबोधन विकास कृती कार्यक्रम, हा विषय घेऊन येत आहेत आदरणीय धनशेट्टी सर, राजेंद्र धनशेट्टी सर. सरांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी आपलं मत, आपला विषय या ठिकाणी मांडावा. आदरणीय धनशेट्टी सर. आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर ही जी काय गणित अध्यापन आहे किंवा गणिताचे मूलभूत संबोध आहेत, या मूलभूत गणितीय संबोधामध्ये काही कौशल्य आहेत. यामध्ये सर्वप्रथम जे कौशल्य आहे गणनपूर्व तयारी. तर आपल्या शाळेत सुरुवातीला विद्यार्थी प्रवेश झाल्यानंतर किंवा त्याचं पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू असताना किंवा घरी परिसरात विद्यार्थी गणनपूर्व तयारी करत असतो. तर या गणनपूर्व तयारीमध्ये पूर्व प्राथमिक शाळेत तसेच प्राथमिक शाळेमध्ये आपल्याला लक्षपूर्वक किंवा जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. यामध्ये गणनपूर्व कौशल्य जी आहेत विद्यार्थी वर्गीकरण, आकृतिबंध, क्रमसंबंध, एकास एक संगती, ही अशी गणनपूर्व कौशल्य आहेत जी गणन कौशल्य व क्षमता विकासासाठी आधारभूत मानली जातात. मुलांनी वस्तू मोजायच्या आधी त्यांना गणनपूर्व कौशल्य सक्षम होईपर्यंत भरपूर वेळ व जास्तीत जास्त संधी देणं अपेक्षित आहे. जसे वस्तूचे वर्गीकरण करणे, ज्यात एक किंवा अधिक गुणधर्मानुसार मूर्त वस्तूंचा विविध प्रकारे क्रम लावणे, एकास एक संगती लावणे, यासारख्या अनुरूप विविध प्रात्यक्षिक व कृती करून घेणे, कारण त्यामुळे मुलांमध्ये वस्तू मोजणे या कौशल्यासाठीचा पाया तयार होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्व प्राथमिक स्तरावर मुलांमध्ये गणिती कौशल्य व क्षमता निर्माण करण्यासाठी खालील संकल्पनाद्वारे देखील मदत होऊ शकते. उदाहरणार्थ संख्याबोध, नंबर सेन्स ज्याला आपण म्हणू, पुढील व मागील संख्या सांगणे, संख्या व वस्तू अचूक मोजणे, मूलभूत क्रियांच्या आधारे करून संख्यांमधील संबंध पाहणे, विविध रूपात संख्या दाखविणे, तसंच शब्द, चित्र, प्रतीके, वस्तूच्या सहाय्याने जसं खडे, ठोकळे इत्यादी बाबत आपण गणनपूर्व कौशल्य घेऊ शकतो. यानंतर आहे अवकाशीय संबोध. तर या अवकाशीय संबोधामध्ये आकार, माप, अवकाश, स्थान, दिशा, गती इत्यादी कल्पना येतात. याच्यानंतर मापनाचा भाग येतो. यामध्ये लांबी, रुंदी, उंची, वजन, काळ, वेळ स्वतःच्या पद्धतीने व नंतर प्रमाणित एकक वापरून विद्यार्थ्यांना लांबी किंवा मापन हे आपल्याला शिकवायचं आहे. यानंतर अनुमान करणे. एखाद्या वजनाचा, उंचीचा, आकाराचा विद्यार्थ्याला अनुमान किंवा अंदाज योग्य पद्धतीनं बांधता आला पाहिजे. तद्वतच आकृतिबंध देखील संख्या, आकृती, चित्र याची मांडणी पाहून तर्कसंगत विचार करून आकृतिबंध ओळखता यायला हवा. तर या सर्व बाबी पाहताना हे आहे गणनपूर्व तयारी. याच्यानंतरचा दुसरा जो जे कौशल्य आहे गणितीय ते आहे संख्या ज्ञान. आपण इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत जर अभ्यासक्रम पाहिला
तर या अभ्यासक्रमामध्ये जे काही संख्याज्ञान आहे हे वर्ग इयत्तेनुसार क्रमशः वाढत गेलेला आहे. जसं आपण पहिली दुसरीसाठी 1 ते 20 पर्यंत, पहिलीसाठी 1 ते 20 पर्यंतच्या संख्या वाचता लिहिता ओळखता येणं, तदनंतर दुसरीसाठी 1 ते 100 पर्यंतच्या संख्या त्याला वाचता लिहिता आणि ओळखता येणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरीसाठी 3 अंकी संख्या, चौथीसाठी 4 अंकी संख्या, पाचवीसाठी 5, 6 आणि 7 अंकापर्यंतच्या संख्या ज्ञान त्याला हे येणं अपेक्षित आहे. आहेत गणनपूर्व तयारी, संख्या ज्ञान, संख्यावरील क्रिया, अपूर्णांक भूमिती, मापन, माहितीचे व्यवस्थापन आणि आकृतीबंध अतिशय सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांना सांगितलेलं आहे. त्याचनंतर मूलनिहाय नियोजन कसं करायचं, कृती कार्यक्रम नमुना आराखडा कसा आपण तयार करायचा, ही सुद्धा आपल्या ओघवत्या भाषेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. धन्यवाद सर. टाकळी कुंभकर्ण केंद्रातर्फे तुमचे खूप खूप आभार. यानंतर आपण आता पुढच्या विषयाकडे जाऊया. पुढचा विषय मी स्वतःच घेणार आहे आणि हा विषय आहे इंग्रजी भाषा विकास कृती कार्यक्रम. आता या ठिकाणी माझ्याकडे जो विषय आलेला आहे इंग्रजी भाषा विकास कृती कार्यक्रम, या ठिकाणी मला एक पहिला प्रश्न विचारावा वाटतो की इज इंग्लिश लँग्वेज ऑर अ सब्जेक्ट. इंग्रजी हा भाषा का विषय, आपण शिकत असताना इंग्रजी हा भाषा म्हणून शिकतोय का सब्जेक्ट म्हणून शिकतोय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी डाएटनं जो विषय दिलेला आहे तो डाएटनं विषय दिलेला आहे की इंग्रजी भाषा विकास कृती कार्यक्रम म्हणजे इंग्लिश लँग्वेज ऍक्शन डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि आपल्याला सुद्धा स्वतःला आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जेव्हा आपण इंग्रजी शिकवणार आहोत तेव्हा इंग्रजी हा विषय म्हणून न शिकवता इंग्रजी हा आपण भाषा म्हणून आपण विद्यार्थ्यांना शिकवणं महत्वाचं आहे. कारण भाषेमध्ये आता आदरणीय पेद्देवाड मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे भाषेमध्ये जे काही कौशल्य आहे, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन, तसेच गणिताचे जे काही कौशल्य आहेत तसेच इंग्रजीचे पण काही कौशल्य आहे. आणि ते इंग्रजीचे कौशल्य कोणते आहेत तर SLRW. आता SLRW म्हणजे काय, लिसन, स्पीक, रीड अँड राईट. आणि आपण जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय शिकवतो विषय म्हणून, तेव्हा आपण मुलांना आपण अगोदर लिहायला देत असतो. क्रॉस लाईन आपण अगोदर प्रॅक्टिस काय करतो, क्रॉस लाईनची प्रॅक्टिस करतो, हाफ सर्कल, फुल सर्कल, अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना आपण इंग्रजी हा विषय अगोदर रायटिंग पासून सुरुवात करत असतो. परंतु आपण इंग्रजी हा विषय न शिकवता भाषा म्हणून शिकवणं महत्वाचं आहे. अँड द मोस्ट नॅचरल वे ऑफ लर्निंग इंग्लिश इज दॅट द मदर टंग वी डोंट लर्न इन स्कूल और कॉलेजेस. आता आपण आपली जी भाषा आहे मराठी भाषा, आपण मराठी भाषा ही शाळेत जायच्या अगोदर शिकलेलो आहोत. आपण शाळेत गेल्याच्या नंतर आपली भाषा शिकत नाही. त्याच पद्धतीनं आपल्याला इंग्रजी सुद्धा आपल्याला आपल्या मदर टंग सारखी आपल्याला या ठिकाणी आपल्या पाल्यांना आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायची आहे. आता शिकवत असताना भाषा जर एखादी आत्मसात करायची असेल किंवा भाषा जर शिकवायची असेल तर आपल्याला जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स म्हणजे सर्वप्रथम आपल्याला लिसन म्हणजे ऐकणे. आता भाषिक कौशल्यामध्ये लिसन हे अतिशय महत्वाचं आहे, इंग्रजी विषय असो की मराठी विषय असो. तर लिसन हे अतिशय महत्वाचं आहे. व्हेन वी लिसन टू इंग्लिश देन वी अंडरस्टँड इन इंग्लिश. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट ऐकत असतो तर ऐकणं म्हणजे इनपुट झालं. आणि इनपुट काय आहे तर आपण जेव्हा एखादी गोष्ट ऐकत असतो तर जशी चांगल्या प्रकारे ऐकतो तसं तेवढ्याच चांगल्या प्रकारे त्याचा आउटपुट होणार आहे. आता इंग्रजी जर आपल्याला शिकायची असेल तर आपल्याला अगोदर आपल्याला ऐकायचं आहे. आणि ऐकत असताना नेमकं काय करायचं आहे. आता आपल्या शाळेमध्ये आपण जेव्हा शिक्षक शिकवतात किंवा विद्यार्थी जेव्हा आपली भाषा बाहेर असताना इंग्रजी न्यूज ऐकत असेल किंवा एखाद्या इंग्रजीचं एखादं संभाषण ऐकत असेल तेव्हा विद्यार्थी ऐकतो, शाळेतल्या शिक्षकांचं ऐकतो आणि ऐकून आपण काय करतो सोडून देत असतो. परंतु या ठिकाणी आपल्याला जर इंग्रजी बोलायला शिकायचं असेल किंवा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्यांना जर आपल्याला इंग्रजी बोलायला शिकवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकवायला शिकवावं लागेल. त्यासाठी आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय वाघमारे सर, सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक
तसेच सर्व CRG BRG सदस्य आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मी मनपूर्वक स्वागत करते. 1 वाजल्यापासून चालत आलेल्या या ऑनलाईन शिक्षण परिषदेमध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळले आहेत. तर आता माझ्याकडे विषय आलेला आहे निपुण भारत. खूप चांगला असा विषय आहे आणि या विषयाअंतर्गत माझ्याकडे जे काही मटेरियल आहे, म्हणजे जी काही माहिती मला आहे ती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर निपुण भारत म्हणजे ही योजना जी आहे, निपुण भारत योजना ही शिक्षा मंत्रालयाद्वारे 5 जुलै 2021 रोजी सुरू करण्यात आली. आता ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश हा की ही योजना प्रामुख्याने 3 ते 9 वर्षांच्या बालकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. की आपण असं समजतो की मुलं जेव्हा लहान असतात किंवा लहान वयामध्ये आपल्याला जे काही संस्कार त्या मुलांना द्यायचे असतात, तर बालवयातच चांगल्या प्रकारचे संस्कार या मुलांवर आपल्याला रुजवता येतात. तर मग हे जे पायाभूत शिक्षण आहे, म्हणजे 9 वर्षापर्यंत प्रायमरी पासून ते इयत्ता 3री पर्यंत जे शिक्षण आहे ते जर योग्य प्रकारे जर त्या मुलांना दिलं तर त्यांचा पुढचा जो शिक्षणाचा पाया आहे, तर म्हणजे पुढचं जे काही शिक्षण त्यांना घ्यायचं आहे तर ते शिक्षण त्यांना ते इझिली घेता येईल. आणि हा जर लहान असतानाचा जर पाया पक्का झाला तर पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत शिक्षणाच्या ते त्यांना म्हणजे लवकर साध्य करता येतील. तर मग 3 ते 9 वर्षापर्यंत या मुलांना योग्य प्रकारचं शिक्षण हे प्रत्येक शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे. तर मग जेव्हा ही मुलं शाळेमध्ये दाखल होतात, अंगणवाडीमध्ये येतात, तर तेव्हा त्यांच्यामध्ये कुठले स्किल्स आणि त्यांच्या शिक्षणाच्या नेमक्या काय गरजा आहेत, की या मुलाला नेमकं काय पाहिजे. आपण असं बघतो की आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या विषयांची आवड असलेली मुलं असतात. कुणाला चित्र काढायला आवडतं, कुणाला कविता म्हणायला आवडते, कुणाला डान्स करायला आवडतो. अशी वेगवेगळी जी मुलं असतात, तर ते नेमका मुलांच्या गरजा काय आहेत, तर या गरजा आपल्याला ओळखून त्याच्यामध्ये त्याची जी काही स्किल आहे तर या सगळ्या त्याच्या स्किल डेव्हलप करून आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे तो गुण तो अंगी रुजवायचा आहे. तर निपुण हाच शब्द असा आहे की या शब्दाचा अर्थ असा होतो की निपुण म्हणजे निष्णात, आपण असं म्हणू की पारंगत किंवा कुशल. तर आता निपुण भारत म्हणजे की एखाद्या शिक्षण क्षेत्रामध्ये भारताला आपल्याला निपुण बनवायचंय, त्याला जे काही शिक्षण क्षेत्रातले जे काही घटक आहेत ते मजबूत करून आपल्याला भारताला एक विकसित जर राष्ट्र बनवायचं असेल तर शिक्षण क्षेत्र हे सर्वात महत्वाचं असं क्षेत्र आहे. की आपण असं म्हटलं जातं की भारत हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर हा 2nd नंबरला येतो. तर एवढ्या मोठ्या संख्या असलेला हा जो देश आहे, तर या देशातल्या इतक्या साऱ्या मुलांना म्हणजे चांगलं आणि योग्य शिक्षण देणं तर खरं तर हा खूप मोठा टास्क आहे. आणि हे शिक्षण त्या मुलांपर्यंत पोहोचवायचं आणि ह्या ज्या पिढ्या आहेत, जे लहान असतानापासून जे मुलांना आपण शिकवतो, त्यांच्यामध्ये ज्या काही स्किल्स आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर पुढे चालून हीच मुलं आपल्या देशाचा आधार बनतील. आणि मग आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे किंवा आपल्या देशाचे जे नागरिक आहेत तर ते सुदृढ आणि विचारांनी तज्ञ असे नक्कीच बनतील. त्यामागचा हा मुख्य हेतू आहे. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी हा जो उपक्रम आहे, म्हणजे निपुण भारत 27 ऑक्टोबर 2021 GR नुसार आपल्याला या ठिकाणी राबवायचा आहे. आणि यासाठी राज्य स्तरावर सुकाणू समिती आहे, जिल्हा स्तरावर आहे आणि आपल्या शाळा स्तरावर सुद्धा ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत आपल्याला हा आपल्या शाळेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत राबवायचा आहे. आणि वर्ग 3री पर्यंत भाषा साक्षरता, संख्या साक्षरता आणि आनंदी व्यक्तिमत्वाची जोपासना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कशी जाईल हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी आदरणीय धुमाळे मॅडम यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी
या ठिकाणचे वरिष्ठ अधिव्याख्याता आदरणीय डॉक्टर प्रल्हादजी खुने साहेब आपल्या या शिक्षण परिषदेमध्ये जॉईन आहेत. त्यांना विनंती आहे, कृपया साहेब आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर प्रल्हादजी खुने साहेब. ओके, सर्वांना माझा नमस्कार. माझा आवाज आपल्यापर्यंत येत आहे? हा, येतो साहेब, येतो. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मला असं वाटतं आता मी 2 सेशन तुमची ऐकली, एक इंग्रजीचं सेशन आणि निपुण भारतचं सेशन. मला असं वाटतं निपुण भारतच्या संदर्भात मला पण आणखी काही गोष्टी तुमच्याकडून मिळाल्या. त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन करत आहात, हे पाहून खूप चांगलं वाटलं. छान. एकंदरीत तुमचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी, सन्माननीय तुमचे सर्व केंद्र प्रमुख, सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षक, आमचे शिक्षण विषय तज्ञ किंवा साधन व्यक्ती असतील तुमच्यासोबत, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि माझे 2 शब्द मी थोडस तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मनपूर्वक आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. आपण खूप चांगल्या पद्धतीनं तळमळीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतायत आणि हे करणं खूप महत्वाचं आहे. मला असं इथे पहिली गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा आपण आपला हात जेव्हा पाहतो, तर आपण जेव्हा, मला असं वाटतं की आपल्या सर्वांची व्हिडिओज आणून ठेवले तर चांगलं राहील. कारण जोपर्यंत आपण समोरासमोर जेव्हा आपला प्रतिसाद होत नाही, मला असं वाटतं की ते जास्त महत्वाचं आहे. जसं ऑफलाईनच्या माध्यमातून समोर असतो आपण, असे चेहरे दिसले पाहिजे, माणसं दिसली पाहिजे, तेव्हा माणसं पण सांगायला चांगलं वाटतं. ओके, आपण जेव्हा हात पाहतो, तर जो हात जेव्हा काय बोटं पाहतो, तर आपण जी म्हणजे हाताची जी बोटं आहेत, तर ती सुद्धा एकसारखी नाही आहेत. म्हणजे एक बोट दुसऱ्यापेक्षा कुठेतरी वेगळं असल्याचं किंवा विभिन्न असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मग जर हाताची आपण एकच असतो, तरी आपल्या हाताची बोटं ही वेगवेगळ्या पद्धतीची असतात. त्याच पद्धतीनं आमच्या वर्गामध्ये आमच्या समोर बसणारे ही जे काही 20, 25, 30, 40, 50 विद्यार्थी असतील, हे एकसारखे कसे असू शकतील बरं? मग आम्हाला जर खऱ्या अर्थानं आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आम्हाला जर पोहोचवायचं असेल, तर आम्हाला त्या विद्यार्थ्यांची गरजा, त्या विद्यार्थ्यांचं नीड्स, त्या विद्यार्थ्यांची क्षमता हे आम्ही लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. जर आम्ही ही विभिन्नता लक्षात घेऊनच आम्ही पुढे चालणं महत्वाचं. आपण म्हणतो की आमच्या शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे आणि आमची शिक्षण प्रक्रिया ही पूर्णतः आमच्या विद्यार्थ्याच्या सभोवती जर फिरत असेल, मग त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न, आमची दैनंदिन आणि अध्यापन प्रक्रिया जी आहे, अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया आहे, त्या अनुषंगाने चालते का, याचाही मला असं वाटतं कुठेतरी विचार करणं महत्वाचं. असं वाटतं यातून आम्ही नक्कीच बाहेर पडू शकतो. यासाठी फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्याची, मला असं वाटतं आपल्या भूमिकेची, आपल्या दृष्टिकोनामध्ये हे सर्व बदलू शकतं, नक्कीच बदलू शकतं. हा जो काही आमचा दृष्टिकोन आहे, जेव्हा स्वतःवर, जेव्हा मनामध्ये जेव्हा तुमच्या विश्वास निर्माण होईल ना, तर तेव्हा मला असं वाटतं की निपुण भारत हे फक्त मी तुम्हाला तात्विक गोष्टी, तुमच्याकडे GR आहे, समजा गोष्टी आहे, हे जर होऊ शकतं. म्हणजे यामध्ये जे काही निपुण भारत जो कार्यक्रम म्हणजे मूलभूत क्षमता, मी त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतोय की विद्यार्थ्याला किमान त्याची भाषा, बघा महाराष्ट्रात तर मराठी आहे, हिंदी असेल, जे प्रदेशामध्ये जी असेल ते त्याची रिजनल लँग्वेज असेल, म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्याची मूलभूत भाषा येण्यासाठी सुद्धा आम्हाला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्याला त्याचं आयुष्य कदाचित तो 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष त्या ठिकाणी, त्या माहोलमध्ये, त्या परिसरामध्ये, जेव्हा पर्यावरणामध्ये राहतो, त्याला तो आपसूक, निसर्गानं खूप मोठी क्षमता, ज्याला स्वरयंत्र म्हणतोय की निसर्गानं आमच्या विद्यार्थ्यांना निसर्गतच भाषा शिकण्याची जी काही देणगी, आपण म्हणतो की आम्ही भाषा विद्यार्थ्याला शिकवतो, परंतु फक्त त्याला, त्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी कुठेतरी आम्हाला पूरक असा आम्ही कृती करत असतो. हे या ठिकाणी तर महत्वाचं मला असं वाटतं. मग या ठिकाणी आम्ही आमच्या विद्यार्थ्याला मूलभूत क्षमता आम्ही कशा प्राप्त करून देऊ शकतो? जसं निपुण भारत मध्ये काय म्हटलंय की निपुण भारत हा कार्यक्रम आमच्या ज्या विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मग ह्या विद्यार्थ्यांना आम्ही असं म्हटलं की बालवाडीचं आम्ही काय उद्दिष्ट निश्चित केलंय, आम्ही पहिलीचं उद्दिष्ट काय निश्चित केलंय, आम्ही येता दुसरीचं उद्दिष्ट काय निश्चित केलंय, आणि आपल्या तिसरीचं उद्दिष्ट, आम्ही 3 उद्दिष्ट किंवा 3 लक्ष आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं निश्चित करण्यात आहे. म्हणजे जेव्हा बालवाडीचा जेव्हा आपण विचार करत असतो, म्हणजे जे काही अक्षर असतील किंवा तो विद्यार्थी अक्षर किंवा आवाज ओळखतो, 2-3 शब्द असलेली साधी अशी वाक्य वाचतो, हे फक्त म्हणजे शब्द वाचतो, हे फक्त साधं उद्दिष्ट त्यांनी त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी निश्चित करणं. जसं पहिलीचा जेव्हा आपण विचार करतो, जर ज्या विद्यार्थ्यांनी अपठित असा मजकूर असेल, तर तो मजकूर असलेली किमान 4 ते 5 शब्द असलेली जर वाक्य जर तो वाचत असेल,
किंवा छोटी छोटी वाक्य जर तो वाचत असेल, हे आम्ही छोटस असं आमचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. दुसरी अखेर जेव्हा आपण विचार करतोय, अपठित मजकूर असलेली 40 ते 50 असलेली शब्द जर तो विद्यार्थी वाचण्याचा प्रयत्न करतोय, हे दुसरीसाठी आणि इयत्ता तिसरीसाठी जेव्हा विचार करतोय, अपठित मजकूर असलेली 60 शब्द जर विद्यार्थी जर अर्थासकट जर वाचत असेल, तर हे उद्दिष्ट आम्ही प्रामुख्याने निपुण भारतच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो आहे. म्हणजे ही जेव्हा भाषेचा जेव्हा आपण विचार करतोय, तसंच गणिताचा सुद्धा आम्ही विचार करणं महत्वाचं आहे. जेव्हा बालवाडीचा जेव्हा आपण विचार करतो आहोत, म्हणजे कुठंतरी म्हणजे बालवाडीचा जेव्हा विचार करतो आहे, किमान म्हणजे 10 अंक सुरुवातीचे 1 ते 10 अंक पर्यंत ओळख त्या विद्यार्थ्यांना व्हावी, हे या प्रामुख्याने म्हणजे विद्यार्थ्याला ओळख व्हावी आणि त्या विद्यार्थ्याला वाचता यावेत, हे आमच्या बालवाडीचं आम्ही लक्ष निश्चित करण्यात आलं. पहिले अखेरचा जेव्हा विचार करतोय, तर त्यामध्ये प्रामुख्याने 99 पर्यंतचे जे अंक आहेत, तर ते अंक वाचायचे किंवा त्याचं लेखन करायचं आहे, किंवा त्याला जी छोटीशी वजाबाकी आहे, आताच्या ताईनं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की वाक्याच्या आधारे, शब्दांच्या आधारे ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही सर्व करू शकता. फक्त महत्वाचं आमचं जे काही उद्दिष्ट आहे, मला असं वाटतं या ठिकाणी सांगण्याचा माझा पाठिंबाचा हेतू नेमका काय आहे, एकदा तुम्हाला उद्दिष्ट तुमच्या समोर लक्षात आलं की मला नेमकं काय साध्य करायचं आहे, आणि ते साध्य करण्यासाठीची पूर्ण जो काही अनुभव आहे, ते जे काही ज्ञान आहे, ते मला असं वाटतं तुमच्याकडे सर्वांकडे आहे. येता दुसरी अखेर संख्या ज्ञानाच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतोय, तर 999 पर्यंत जेव्हा आपण जे काही अंक आहे, जे काही संख्या ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना वाचता आल्या पाहिजेत, आमच्या विद्यार्थ्याला लिहिता आल्या पाहिजेत, त्या विद्यार्थ्याला वजाबाकी बेरीज वगैरे ह्या करता आल्या पाहिजेत. आणि जो तिसरी अखेर 9999 ही जी काही संख्या आहे, तर ही संख्या ज्या आपण म्हणतोय या संख्यांचं वाचन करणं असेल, त्यांचं लेखन करणं असेल, आणि सोप्या गुणाकाराची जी काही पद्धती आहे, तर त्या गुणाकारा पद्धती त्यांनी ते करणं अभिप्रेत आहे. मला इथं हे म्हणायचं आहे की ह्या ज्या काही मूलभूत क्षमता आहेत, तर तुम्ही सविस्तर आता मूलभूत क्षमता कशा प्राप्त कराव्यात, कोणत्या कशा पद्धतीने कराव्यात, त्या संदर्भात मला वाटतं तुमच्या शिक्षण परिषदेमध्ये जसं भाषेचं, जसं मूलभूत भाषा विकास कृती कार्यक्रम, त्यानंतर गणित संभूत विकसन कृती कार्यक्रम, त्यानंतर इंग्रजी भाषा विकास कृती कार्यक्रम, या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहात. म्हणजे या एका गटासाठी हा एक कार्यक्रम झाला, परंतु आमचा बहुतांशी विद्यार्थी, बरेच विद्यार्थी आमच्या अध्ययन निष्पत्ती त्यांना प्राप्त करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. मला असं वाटतं की किती शिक्षकांना आपल्याला अध्ययन निष्पत्ती माहिती आहेत, कोणकोणत्या वर्ग किती आहेत, वर्गनिहाय, त्यानंतर विषयनिहाय ज्या काय अध्ययन निष्पत्ती आहेत, तर त्या अध्ययन निष्पत्तीनुसार आमच्या दैनंदिन कार्याची दिशा त्या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीने ठरवतो का, किती लोक ठरवतात. जर आपण असा प्रश्न जेव्हा विचार करू, मला असं वाटतं किती लोक हात वरत करत बरं. आणि म्हणजे बघा की हे खरंच मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आमचा जो तिसरा जो गट आहे, तर तो जो गट आहे तो स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्याला जो काही एक्स्ट्रा आम्हाला करण्याची गरज आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कशा पद्धतीनं प्रयत्न करू शकतो, मला असं वाटतं अशा विविध पद्धतीनं आपण प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणत असाल की सर हे का करणं आपल्याला अपेक्षित आहे, तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आम्हाला निपुण भारत बनवायचं आहे. आम्हाला आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक माझी आनंददायी जीवन जे काही जगण्याचं जे काही उद्दिष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याला, कारण आपण म्हणतोय की प्रत्येक माणसाचा जन्म कशासाठी झाला आहे, तर तो आनंद प्राप्तीसाठी झालाय. मग जर त्या विद्यार्थ्याला त्या आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून, आम्हाला ह्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून तो आनंददायी जीवन त्याचं आम्हाला कसं उभा करू शकू, यासाठी आम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो. आपण म्हणतोय की समाजाचा शिल्पकार खऱ्या अर्थाने शिक्षक आहे, आमच्या समाजाचा खरा डॉक्टर आमचा शिक्षक आहे. आणि जर एवढं मोठं तुमचं योगदान आहे, तुमच्या कर्तृत्वावरच खऱ्या अर्थानं पुढची पिढी उभी राहणार आहे. फक्त आपण बोलून चालणार नाही, तर ते खऱ्या अर्थानं कृतीच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष येणं अपेक्षित आहे. कारण आज तुम्ही जर पाहत असाल की आम्ही आज व्यक्ती केंद्रित पद्धतीनं म्हणजे चारित्र्यावर आधारित आमच्या तत्वनिष्ठतेची मूल्यांची रचना त्या ठिकाणी होणं अभिप्रेत आहे, तर ती न होता आमच्या व्यक्ती केंद्रित पद्धतीनं आज ज्या पद्धतीने जगामध्ये सुरू आहे, मला असं वाटतं ही त्या पद्धतीने घातक आहे. आमची जीवनमूल्य ही खूप महत्वाची आहे, आमची तत्वनिष्ठता ही खूप महत्वाची आहे. आणि आमचं तत्वनिष्ठ मूल्यधिष्ठित आमचं जर जीवन जर करू शकलो, तरच मला असं वाटतं की आपण सुख आणि समाधानानं आणि आनंददायी पद्धतीने जगू शकू. नाहीतर मग त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा फक्त जीवन हा एक सोपस्कार त्या ठिकाणी असू शकेल. मला असं वाटतं की तुमचा जास्त अधिक वेळ घेणार नाही, तुम्हाला बरेच लोकांना काही बोलायचं असेल. ओके, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आमच्या केंद्रातील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलं आहे.
आमच्या केंद्रातील सर्व शिक्षक नक्कीच डॉक्टरची भूमिका निभावून या ठिकाणी प्रत्येक मुलाला जे काही निदान असेल ते निदान करून त्यावर उपचार करतील, म्हणजेच मूलनिहाय नियोजन करतील. मुलगा कुठला आहे, नेमकं त्यांना मूलभूत क्षमता प्राप्त आहेत की तो अध्ययन क्षमतेवर आहे की त्यांना सर्व क्षमता प्राप्त आहेत, असं नक्कीच आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी नियोजन करतील आणि आमचं केंद्र टाकळी कुंभकर्ण केंद्र हे 100% प्रगत करतील अशी आम्ही तुम्हाला आमच्या केंद्र प्रमुख आदरणीय वाघमारे साहेब यांच्या वतीने तुम्हाला गाडी देतो. आणि या ठिकाणी आपण पुढचा विषय घेऊया. वाचन हा शिक्षणाचा पाया आहे. पडेगा इंडिया तो आगे बढेगा इंडिया. आणि वाचन अभियान याविषयी आदरणीय भंगरे मॅडम आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आदरणीय भंगरे मॅडम. गुड आफ्टरनून टू ऑल. आजच्या ऑनलाईन शिक्षण परिषदेस उपस्थित सन्माननीय गट शिक्षण अधिकारी आदरणीय नरवाडे साहेब व डाएटचे प्राध्यापक आदरणीय खुणे साहेब यांचे शिक्षण परिषदेमध्ये खूप खूप स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय वाघमारे सर आणि या ऑनलाईन शिक्षण परिषदेस उपस्थित सर्व शिक्षकांचे या ठिकाणी मनस्वी स्वागत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत म्हणजे समजून घेत वाचनातील प्रावीण्य मिळवणे आणि संख्या वाचन यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक उपक्रम राबवला गेलेला आहे आणि तो उपक्रम म्हणजेच निपुण भारत उपक्रम. या निपुण भारत उपक्रमाविषयी दुपारी 1 वाजल्यापासून आपण खूप सारी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत आहोत. त्यातीलच एक महत्वपूर्ण उपक्रम आपण डिसेंबर महिन्यामध्ये राबवलेला आहे. कालावधी होता 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर. राष्ट्रीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस हा उपक्रम आपण या निपुण भारत अंतर्गतच राबवलेला एक उपक्रम होता. त्याचबरोबर आपल्याला एक आणखी महत्वपूर्ण उपक्रम राबवायचा आहे, तो म्हणजे वाचन अभियान 100 डेज रीडिंग कॅम्पेन. मुलांना आनंददायी वाचनाचा अनुभव देणारा एक देशव्यापी उपक्रम आपल्याला आता शाळेमध्ये राबवायचा आहे. अध्यापन प्रक्रियेमध्ये वाचन या भाषिक कौशल्याचे अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण सर्व जाणतो. विद्यार्थी जेवढे अधिक वाचन करतील तेवढीच त्यांच्यात वाचनाची गोडी वाढत जाणार आहे. आणि हा विषय घेऊन येत आहेत सर्वप्रथम आदरणीय फुलवर सर यांना मी इंग्रजी विषयामध्ये सेट परीक्षा पास झाल्याबद्दल आपल्या केंद्राच्या सर्वांच्या वतीने त्यांना मी या ठिकाणी त्यांचे खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. आणि यानंतर वी लर्न इंग्लिश हा विषय घेऊन येत आहेत आदरणीय फुलवरी सर. थँक्यू सो मच सर. आवाज ऐकू येतो का सर माझा? हा येतो सर, क्लिअर येतोय आवाज. हाँ सर. हाँ येतोय सर. वेरी गुड आफ्टरनून टू एवरीवन. First of all, I would like to thank the organizer who gave me the opportunity. Respected dignitaries, all respected teachers, and my dear friends. We will discuss We Learn English program. I know that the time is now 4 p.m. I want your only 10 minutes. This program is presented by CLR. CLR means what? Center for Learning Resources. Since 2019, this program is started by our respected CEO Prithviraj sir, and now this program is presented by our Diet Parbani, respected Bhavsar sir and respected Wagmare sir are the coordinator of this program. In the last year, we have studied 84 episodes of this program. It means part first, and now we will discuss the part second. In the third period, respected Pandit sir told about LSRW. These are the 4 basic. सर्व सन्मानित मुख्याध्यापक, शिक्षक, साधन व्यक्ती, डाएटचे प्राध्यापक, आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर प्रल्हादजी खुले साहेब, गट शिक्षणाधिकारी सन्माननीय मंगेशजी नरवडे साहेब,
बीआरसीचे साधून व्यक्ती सौरभणी अंजली सावरगावकर मॅडम, दलाल मॅडम आणि सर्वजण आपण या शिक्षण परिषदेत उपस्थित राहून छान प्रकारचे मार्गदर्शन केले आणि सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी आपलं केंद्र 100% उत्कृष्ट बनवतील आणि विद्यार्थ्यांपर्यंत 100% ज्ञान पोहोचून त्याची अंमलबजावणीचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करून आजचे शिक्षण परिषद समाप्त होत आहे. सर्वांचे आभार.